तर मुंबई महानगरपालिकेमधील आणखी 2 समित्या, त्यापैकी सुधार समितीचा तिढा आता सुटलाय। स्थायी समितीच्या खालोखाल महत्त्वाची अशी ही सुधार समिती आहे, ती आता शिवसेनेच्या वाट्याला गेलेली आहे आणि शिवसेनेकडून सुधार समितीच्या अध्यक्षपदासाठी किरण लांडगे आणि संध्या दोशी या दोघांची नावं सध्या चर्चेत आलेली आहेत। मात्र सुधार समितीसाठी शिवसेनेच्या 2 आमदारांमध्ये ही रस्सीखेच सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून येतेय। शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्याकडून सुधार समितीचं अध्यक्षपद मिळावं यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही कळतंय। दुसरीकडे शिवसेनेचे आमदार दिलीप मामा लांडे यांच्याकडून त्यांच्या पत्नीला सुधार समितीचं अध्यक्षपद मिळावं यासाठी लॉबिंग केली जात असल्याचं कळतं आहे। सूरज सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात। सूरज, एक महत्त्वाची समिती, स्थायी समितीच्या खालोखाल असणारी सुधार समिती आणि या ठिकाणी 2 आमदारांमध्ये देखील चढाओढ बघायला मिळते, तर 2 जणांची नावं सध्या शिंदेंच्या शिवसेनेने समोर आणलेली आहेत। तर नक्कीच यामिनी आपण पाहतोय की स्थायी समितीनंतर सुधार समिती ही खूप महत्त्वाची असते आणि त्यासाठीच या ठिकाणी शिवसेनेकडनं लॉबिंग केली जाते। 2 आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे या संपूर्ण पदासाठी आणि आपण पाहिलं तर तुकाराम काते आहेत ते त्यांच्या सुनेसाठी एक या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतात। दुसरीकडे दिलीप मामा लांडे हे आपल्या पत्नीसाठी हे पद मिळावं यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळते। त्यामुळे आता शिवसेनेत या दोघांच्या रस्सीखेचमध्ये तिसराच बाजी मारतो का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। अत्यंत जर आपण पाहिलं तर गटनेता निवडताना देखील 2 ज्येष्ठ महिला नगरसेविकांना बाजूला ठेवून त्या ठिकाणी हे पदाची नियुक्ती केली होती आणि आता सुधार समितीची नियुक्ती करताना देखील आता नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं राहील। त्यामुळे अगदी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सूरज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।